छळाची घटना आम्हाला 16 तारखेला कळली। मुख्याध्यापकांनी अगोदर आम्हाला मुलगी आजारी असल्याचं सांगितलं होतं। बदलापूरच्या आदर्श शाळेचे सचिव तुषार आपटेंनी ही माहिती दिली आहे। जी घटना घडली ती अत्यंत वाईट आहे। पोलिसांना आम्ही सहकार्य करू। आदर्श शाळेचे सचिव तुषार आपटेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ती आम्हाला 16 तारखेला ती आम्हाला कळली। 14 तारखेला फक्त मुख्याध्यापकांनी आम्हाला येऊन फक्त एवढं सांगितलं होतं की एक मुलगी आहे, ती जरा आजारी आहे, रडते ती, तर तिच्या पालकांना मी बोलवलेलं आहे आणि मी तिला घरी पाठवते। 16 तारखेला जेव्हा आम्हाला 12:30 वाजता 12:30-1च्या सुमारास त्या मुलीचे पालक जेव्हा आले, तेव्हा हे आम्हाला सगळं प्रकार हा जो काही घडला तो आम्हाला कळला होता। त्याने आम्ही हालचाली चालू केल्या। ज्या दुसऱ्या एका छोट्या मुलीवरती पण हे जो काही गैरप्रकार झालेला होता, तर ते त्यांचे पण पालक आले होते। तो प्रकार जो चालू झाला होता, तर त्या ह्याच्यावरती आम्ही सगळ्यांना चौकशी करायला सुरुवात केली। पोलीस प्रशासन आमच्या बरोबर होतं।